नवनवीन विषयांवरील प्रयोगशील चित्रपटांची थोर परंपरा लाभलेल्या मराठी सिनेसृष्टीत आणखी एका अनोख्या विषयावर आधारलेला चित्रपट बनवण्यात येतोय। या सिनेमाचं नाव आहे नतमस्तक। नुकताच या चित्रपटाचा पोस्टर लॉन्च सोहळा पार पडला। या सिनेमाचं दिग्दर्शन महेश काळे करणार आहेत, तर रमेश शिंदे यांची निर्मिती आहे। या सिनेमाच्या पोस्टरवरील चित्र महाराष्ट्रातील भीषण वास्तवाचं दर्शन घडवणारं आहे। पोस्टरवर दुष्काळग्रस्त भागातील भेगाळलेल्या शेतात असलेल्या एका विहिरीत पेटलेली आग दिसते। हा चित्रपट पुढील वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे। आजच आमचं पोस्टर अनावरण झाले। तर ही जी फिल्मची कॉन्सेप्ट आहे ही वेगळ्या धाटणीची आहे थोडी, आणि ही नक्कीच लोकांना आवडेल। आणि याच्यातून एक सामाजिक संदेश प्लस मराठीत काहीतरी वेगळं करायचं ही एक माझ्या मनात कायमच एक चुणचुण होती। आणि ही माझी तिसरी फिल्म आहे, आणि पहिल्या ज्या दोन फिल्म आहेत त्यांच्यापेक्षा पूर्णतः कॉन्ट्रास्ट आहे। आणि ही नक्कीच चित्रपटगृहात पण लोकांना आवडेल। आणि जी काय मी फेस्टिवलसाठी प्रामुख्याने फिल्मकडे पाहतोय, तर तिकडे पण ही फिल्म यशस्वीरित्या पुढे जाईल आणि 2026 मध्ये हिला आम्ही रिलीज करतोय। तर नक्कीच हा एक सगळ्या प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव राहील। मला या नतमस्तक पोस्टरवरून समाजाला एक प्रबोधन करून द्यायचे आहे की समाजामध्ये जे चाललेले म्हणजे दुष्काळ, आता जे नतमस्तकावर पोस्टर पाहिलेले दुष्काळ दिसतोय। दुष्काळ ते अशी घटना आहे, पाण्यावर प्रश्न निर्माण होतो, अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात की बाबा समाजात कुठल्या चळवळी होऊ शकतात, पाण्याची कुठल्या प्रकारचे होऊ शकतात। पण हे जे नतमस्तक तयार केलेलं आहे एक घटनात्मक स्टोरी, सत्य घटनेवर आधारित आहे।